नमस्कार, मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी पौष्टिक अशी पालक दाल खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत। आपण नेहमीच साध्या पद्धतीने खिचडी भात बनवतोच, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने आणि खायला अगदी पौष्टिक अशी ही पालक दाल खिचडी जरूर एकदा बनवून बघा। बनवायला अगदी सोपी आणि खायला त्याच्याहून चविष्ट बनते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पालक दाल खिचडी बनवण्यासाठी पहिल्यांदा कुकरमध्ये 1 चमचा तूप आणि 1 चमचा तेल टाकून घ्यायचे। तुम्हाला जर इथे तूप आवडत नसेल तर तुम्ही इथे फक्त तेल जरी वापरलं तर चालेल। मी इथे 1 चमचा तूप आणि 1 चमचा तेल वापरलेलं आहे। तेल तूप छान गरम करून घ्यायचं आहे। तर इथे तेल आणि तूप अगदी छान गरम झाले। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली मिरची, थोडासा कढीपत्ता आणि थोडासा हिंग टाकून हे सर्व छान असं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। लसूण इथं आपल्याला भरपूर प्रमाणात वापरायचं आहे। तर लसूण आपल्याला छान असं 1-2 ते 3 मिनिटं मस्त लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे, म्हणजे तो खाताना अगदी मस्त असा खमंग लागतो। तर हे टाकलेलं साहित्य व्यवस्थित छान असं 2 मिनिटं परतवून घेऊया। तर इथं हे सर्व छान असं 1-2 मिनिटं परतवून घेतलं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीडियम साईजचे 2 टोमॅटो अगदी बारीक कापून असे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित छान असा टोमॅटोसुद्धा 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचा आहे। अगदी स्मॅश होईपर्यंत आपल्याला टोमॅटो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकताय टोमॅटो अगदी व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा धने जिरे पावडर टाकून घ्यायचे। त्याचबरोबर इथे मी 1 वाटी पालक स्वच्छ धुवून असा बारीक कापून घेतलेला आहे। तर पालक टाकून घ्यायचे। पालक टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं पालक आपल्याला अगदी स्लो फ्लेमवरती असं परतवून घ्यायचं आहे। पालक एकदम असं मस्त परतवून घेतल्यानंतर बघू शकताय तुम्ही त्याचा कलर अगदी मस्त तसाच आहे। तर व्यवस्थित छान असं इथे आपला पालक मस्त परतवून घेतलेला आहे। तर इथे पालक छान असा 2 मिनिटं परतवून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला डाळ तांदूळ टाकायचे आहे। तर इथे मी तुरीची डाळ, मुगाची डाळ, त्याचबरोबर थोडीशी मसूर डाळ आणि 1 वाटी तांदूळ हे सर्व स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवलेलं होतं। तर हे सर्व आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तांदूळ आणि डाळी भिजत ठेवल्यामुळे ते पटकन शिजतात, जास्त शिट्ट्या करायची गरज भासत नाही। एका शिट्टीमध्ये मस्त अशी आपली खिचडी तयार होते। तर व्यवस्थित हे पालकमध्ये टाकून डाळ तांदूळ अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तर इथे बघू शकताय मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेलं आहे। तर इथे व्यवस्थित असं छान मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 3 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण तांदूळ 1 वाटी होते आणि डाळी मिक्स करून 1 वाटी होतं। तर 2 वाटीसाठी आपल्याला 3 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून व्यवस्थित असं छान आपल्याला हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे पाणी टाकल्यानंतर छान अशी एक वाफ आली। आता इथे बघू शकताय व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला इथे 1 ते 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। डाळ तांदूळ व्यवस्थित जास्त भिजलं असेल तर 1 शिट्टी केली तरी बस होऊन जातं, किंवा इथे तुम्ही 2 शिट्ट्या जरी केल्या तरी काहीच हरकत नाही। तर इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपल्याला याचं झाकण काढून घ्यायचं आहे। तर बघू शकताय तुम्ही अगदी मस्त चमचमीत अशी आपली ही पालक दाल खिचडी तयार झालेली आहे। अगदी छान मस्त सुटसुटीत आणि मोकळी अशी आपली डाळ खिचडी बनवून तयार झाली। वरतून थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त इथे आपली गरमागरम दाल खिचडी तयार आहे। तर इथे मस्त अशी आपली चमचमीत पालक दाल खिचडी बनवून तयार झालेली आहे। तर नक्की एकदा अशा पद्धतीने ही पौष्टिक पालक दाल खिचडी बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। बनवायला अगदी सोपी आहे आणि खायला त्याच्याहून पौष्टिक आहे, त्यामुळे जरूर एकदा ट्राय करा। चला तर मग लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद। पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा, नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।